नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, आपण जर कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 310 कोटी रुपयांनी 511 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 487 कोटी रुपयांनी 511 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर तर खूपच जबरदस्तपणे वाढला आहे 1 कोटी रुपयांनी डायरेक्ट 131 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली वाढला आहे 122 कोटी रुपयांनी 131 कोटी रुपये. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडचा सेल्स बघा किंवा नेट प्रॉफिट बघा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये जबरदस्तपणे ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी नाईब लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक जम्प्स आफ्टर पार्टनरिंग विथ इस्रायल बेस्ड कंपनी टू मॅन्युफॅक्चर ॲडव्हान्स रॉकेट सिस्टम्स. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी नाईब लिमिटेडने इस्रायल बेस्ड कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? ॲडव्हान्स रॉकेट सिस्टम्स मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला नाईब लिमिटेड या कंपनीमध्ये आज चांगलीच रॅली पाहायला मिळाली आहे. चला आता बोलूया अरविंद स्मार्ट स्पेसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 74 कोटी रुपयांनी 102 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 163 कोटी रुपयांनी 102 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने वाढला आहे 5 कोटी रुपयांनी 12 कोटी रुपये. परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर खाली आला आहे 22 कोटी रुपयांनी 12 कोटी रुपये. चला आता बोलूया डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डायमंड पॉवर सेक्युअर ₹1349 कोटी ऑर्डर फ्रॉम अडानी एनर्जी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडकडून मॅसिव्ह ऑर्डर मिळाला आहे, ज्याची किंमत आहे 1349.11 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला कशासाठी मिळाला आहे तर 24,080 किलोमीटर्सच्या AL-59 परफॉर्मन्सच्या कंडक्टर्सच्या सप्लायसाठी डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडकडून हा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला जून 2028पर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर मिळाल्यानंतर डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड ऑर्डर बुक झाला आहे 2,800 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 578 कोटी रुपयांनी 680 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा कंपनीची सेल्स वाढली आहे 622 कोटी रुपयांनी 680 कोटी रुपये. आणि मित्रांनो,
जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 139 कोटी रुपयांनी 220 कोटी रुपये, परंतु कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 233 कोटी रुपयांनी 220 कोटी रुपये. चला आता बोलूया अडाणी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडाणी टोटल गॅस लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 1145 कोटी रुपयांनी 1379 कोटी रुपये. आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली वाढली आहे 1341 कोटी रुपयांनी 1379 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 172 कोटी रुपयांनी 165 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा नेट प्रॉफिट वाढला आहे 155 कोटी रुपयांनी 165 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 2357 कोटी रुपयांनी 2626 कोटी रुपये. परंतु मित्रांनो, कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 3174 कोटी रुपयांनी 2626 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 696 कोटी रुपयांनी 452 कोटी रुपये. परंतु मित्रांनो, याचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे 325 कोटी रुपयांनी 452 कोटी रुपये. चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेडबद्दल, म्हणजे L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T क्वार्टर वन प्रिव्ह्यू रोबस्ट प्रॉफिट ग्रोथ ऑन स्ट्रॉंग एक्झिक्युशन बट वीकर ऑर्डर फ्लो मे लिमिट नियर टर्म अपसाईड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, उद्या म्हणजे 29 जुलै 2025ला आपल्याला L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रोचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, वेगवेगळ्या ब्रोकरेजेसने यावर आपले वेगवेगळे एस्टिमेट दिले आहे. जसे की इम्केला असे वाटते की L&T लिमिटेडचा रेव्हेन्यू येईल 63,001 कोटी रुपये, नेट प्रॉफिट येईल 3,490 कोटी रुपये आणि इबिडा मार्जिन येईल 10.2%. तसेच तुम्ही HDFC सिक्युरिटीजचा एस्टिमेट बघू शकता, नोमुराचं एस्टिमेट बघू शकता, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचं एस्टिमेट बघू शकता, मोतीलाल ओसवालचं बघू शकता, नुवामाचं बघू शकता. आणि मित्रांनो, जर आपण L&T लिमिटेडचा क्वार्टर वनचा ब्रोकरेजचा ॲव्हरेज एस्टिमेट बघितला तर L&T लिमिटेडचा रेव्हेन्यू येऊ शकतो 63,451 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट येऊ शकतो जवळपास 3,500 कोटी रुपये आणि इबिडा मार्जिन येऊ शकतो 10.2%. आणि मित्रांनो, ॲक्च्युअलमध्ये L&T लिमिटेडचे नंबर कसे येणार आहे हे आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.